जय श्रीकृष्ण दोस्तों, आज आपण 7वा श्लोक पाहत आहोत. योगयुक्तो विशुद्धात्मा विजितात्मा जितेंद्रिय सर्वभूतान भूतात्मा कुर्वन्नपि न लिप्यते. जितेंद्रिय इंद्रियांचे रागद्वेष होणे म्हणजेच इंद्रिये वशमध्ये होणे. रागद्वेषरहित झाल्यावर इंद्रियामध्ये मनाला विचलित करण्याची शक्ती राहत नाही. साधक आपल्या मनाप्रमाणे त्याला वाटेल त्या ठिकाणी प्रवृत्त करू शकतो. कर्मयोगाच्या साधकासाठी इंद्रियांचे वशमध्ये असणे आवश्यक आहे. म्हणूनच भगवान कर्मयोगाच्या प्रकरणात इंद्रियांना वश करण्यासाठी विशेष रूपाने सांगत आहेत. जसे यस्तिंद्रियाणि मनसा निमय्य तस्मात्त्वमिंद्रियाण्यादौ नियम्य. कर्मयोगाच्या कर्माशी अधिक संबंध राहत असतो. म्हणून इंद्रिय वशमध्ये न झाल्यास त्याची विचलित होण्याची शक्यता राहते. कर्मयोगाच्या साधनात दुसऱ्यांच्या हितासाठी सेवा रूपाने कर्तव्य कर्म करणे आवश्यक आहे. ज्या इंद्रियांचे वशमध्ये असणे अत्यंत जरुरी आहे. इंद्रिय वशमध्ये झाल्याशिवाय कर्मयोगाचे साधन होणे कठीण आहे. संसारिक पदार्थांचे महत्त्व अंतःकरणाच्या मलिनतेला कारण आहे. जेथे पदार्थाचे महत्त्व असते तेथेच त्याच्या कामना राहत असतात. साधक निष्काम तेव्हाच होतो जेव्हा त्याच्या अंतःकरणात सांसारिक पदार्थाचे महत्त्व राहत आहे. जोपर्यंत पदार्थाचे महत्त्व आहे तोपर्यंत तो निष्काम होऊ शकतो. केवळ परिस्थिती परमार्थप्राप्तीचा उद्देश अंतःकरणात दृढ झाल्यावर अंतःकरणात जशी आणि जितक्या लवकर शुद्धी होते तितकीच लवकर तशी अंतःकरणाची शुद्धी तर कोणत्याही अनुष्ठाने होत नाही. म्हणून कर्मयोगात केवळ एक उद्देश म्हणजे जितके महात्म्य आहे तितकेच कशाचे नाही. विजितात्मा कर्मयोग शरीराच्या सुख आरामाच्या त्याग करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. जर शरीरात आळस प्रमाद असेल तर कर्मयोगाचे अनुष्ठान होऊ शकणार नाही. म्हणून भगवंतांनी शरीराला वश करण्यास सांगितले आहे. सर्वभूतात्मा कर्मयोगाला संपूर्ण प्राण्याशी आपल्या ऐक्याचा अनुभव होतो. जसे शरीराच्या एखाद्या अवयवाला दुखापत झाल्यावर दुसरे अवयव त्याची सेवा करण्यासाठी सहज रीतीने कोणताही अभिमान न करता कृतज्ञतेची अपेक्षा न ठेवता आपोआप तयार होतात. तसेच कर्मयोगाकडून दुसऱ्यांना सुख पोचवण्याचा प्रयत्न सहज रीतीने अभिमान आणि कामनेशिवाय कृतज्ञतेने अपेक्षेशिवाय आपोआप होतो. तो सेवा करण्यासाठी कोणत्याही प्राण्यात आपल्याहून वेगळे समजत नाही. सर्वांना आपलेच अवयव समजतो. असे आपल्या शरीरात भिन्न भिन्न अवयवाकडून वेगवेगळे व्यवहार होत असले तरी सर्व अवयवांशी आपलेपणा सारखाच एकच राहतो. असे कर्मयोगापासून मर्यादेपासून संसारात अथायोग्य वेगळे व्यवहार होत असले तरी सर्वांशी त्याचा आपलेपणा समानच राहतो. आपली आसक्ती नष्ट करण्यासाठी सर्वभूतात्मा होणे अर्थात संपूर्ण प्राण्यांशी आपले ऐक्य समजणे आवश्यक आहे. कर्मयोगाच्या योगाचा स्वभाव उदारतेचा असतो. भूतात्मा झाल्याशिवाय उदारता येत नसते. अशा प्रकारे
7व्या श्लोकाचा अर्थ इथे संपत आहे. जय श्रीकृष्ण.